21 जुलै 2025चा महाराष्ट्र राज्यातील जिल्हा निहाय हवामान अंदाज। तर 21 जुलैचा हवामान अंदाज कसा असणार आहे, कुठे मुसळधार पाऊस पडणार आहे, कुठे ऑरेंज अलर्ट, कुठे रेड अलर्ट असणार आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर कोकण आणि मुंबई परिसर यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान दिवसभर ढगाळ वातावरण राहील। सकाळपासून हलक्या सरी, दुपारी संध्याकाळी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर पश्चिम महाराष्ट्र घाटभाग म्हणजे पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली येथे सकाळी ढगाळ वातावरण राहील। दुपारनंतर मध्यम पावसाची शक्यता, घाटमाथ्यावर पाऊस जोरदार वाढू शकतो। तर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ व थोडेसे थंड हवामान, दुपारी थोडं ऊन आणि संध्याकाळी हलक्या सरी आपणास पाहायला भेटतील। तर मराठवाडा येथे छत्रपती संभाजीनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना या जिल्ह्यांमध्ये दिवसभर उष्ण आणि दमट वातावरण असेल। दुपारी संध्याकाळी विजासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। विजेच्या चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा येथे सकाळी ढगाळ वातावरण राहील। दुपारी ऊन, संध्याकाळी विजाच्या कडकडाटासह जोरदार सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। तर सोलापूर आणि अहमदनगर येथे सकाळी उष्ण व ढगाळ राहील। उशिरा दुपारी थोड्या सरींची शक्यता आहे। तर असे असणार आहे 21 जुलैचे हवामान अंदाज।